आज मी इथे एक वाटण बनवणार आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथं मी 4 कांदे घेतल्यात आणि हे थोडेसे मोठाडच कापल्यात। ह्याला आपण 2-4 चम्मच तेल टाकून त्याच्यात कांदे टाकून घेतल्यात आणि ते 5 मिनिटासाठी आपल्याला असंच परतत राहायचं आहे। थोडा वेळ ह्याचं पाणी सुकल्याच्या नंतर आपल्याला दुसरे मसाले टाकून घ्यायचेत। 5 मिनिट झालेला आहे। आता मी इथं बघा 4 बारकी इलायची घेतली, हिरवी इलायची आणि दगडफूल थोडं, 3 मोठी इलायची, चक्री फूल 1.5, दालचिनी, पिंपरी 2, लवंगा 4-5 आणि मिरे आणि जायपत्री घेतली आहे। हे धने, शहाजिरे, मेथीदाणा आणि जिरे घेतलेत। आता हे आपण तीळ आणि हे खसखस घेतलेले आहे। पत्ते थोडेसे तुकडे करून टाकल्यात। हे 4 पत्ते घेतल्यात मी। तेच पत्ते तुकडे करून टाकायचे म्हणजे आपल्याला हलवता येते। ह्याला आपण जेव्हा मसाला करतो ना त्याच्या 2 दिवस आधी कांदा जर सुकायला ठेवला तर हे लवकर भाजला जातोय, पण मी हे कच्चच करत आहे। आता हे थोडे मोठे मसाले आहेत म्हणून पहिलं टाकत आहे मी। त्याला 2-3 मिनिटासाठी परतून घेणार आहे। हे परतल्याच्या नंतर 2-3 मिनिट झाल्याच्या नंतर आता इथे मी हे दुसरे प्लेटातले मसाले टाकत आहे। आपल्याला मसाले कोणतेही जळू द्यायचे नाहीत किंवा काळपट होऊ द्यायचे नाहीत। कलर थोडासा चेंज होऊ द्यायचा आहे, गोल्डन कलर। सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे मसाले जळत नाहीत। इथं मी 1.5 खोबळा घेतलाय, त्यालाही खिसून घेतले। खोबरं घातल्यावर आपण असंच 5-6 मिनिटासाठी हलवून घेऊया। गॅस कमी जास्त करून हलवून घ्यायचं म्हणजे जळत नाही आपला मसाला। व्यवस्थित ह्याला परतून घेऊया। हे मसाला तुम्ही इथं तीळ घालून घेतले तुम्ही, ते परतल्याच्या नंतर खसखशी आपल्याला टाकायची आहे। इथं खसखस लास्टला टाकत आहे मी, खूप छोटी राहते खसखस, बारीक राहते म्हणून। हे मसाला तुम्ही हे बघा इथं खसखस टाकत आहे। हे मसाला तुम्ही गटाची आमटी किंवा आमच्याकडं आमटीच म्हणतात, लातूर जिल्ह्यात पुरणपोळीची आमटी म्हणतात। हे पुरणपोळीच्या आमटीला टाकू शकता आणि वांग्याच्या भाजीला, चिकनच्या भाजीला, मटनच्या भाजीला, शेवग्याच्या शेंगाला, कुण्याही भाजीला 2-3 चम्मच मसाला जर टाकला तर एवढी स्वादिष्ट भाजी लागते आणि घट्टपणाही येतोय। आता हे थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याला पिसून घेऊया। बंद चालू करून मी ह्याला पिसून घेतले। एक लगट पिसायचं नाही, नाहीतर तेल होते। त्याच्यामुळं कधीही मसाला पिसताना बंद चालू करून पिसायचं। ह्याच्यात तेलाची वस्तू आहे खोबरं, त्याच्यामुळं कधीही एक लगट मसाला पिसायचा नाही। आता हे एका डब्यात भरून ठेवूया। आता हे मसाला आपण 1-2 दिवस बाहेर ठेवू शकता, क्योंकि ह्याच्यात कच्चा कांदा आहे आणि फ्रीजमध्ये 15 दिवस ठेवून तुम्ही वापरू शकता। 15 दिवस काय, महिना ठेवू शकता, पण तेवढा तर माझ्याकडं जास्त दिवस राहत नाही, पण मी 15 दिवस 10 दिवस ठेवू शकते। आणि हे मसाला खूप स्वादिष्ट आणि असं भाजीत टाकलं 1-2 चम्मच तर भाजीला खूपच छान कलरही येतो आणि स्वादही चांगला लागतो। असाच तुम्ही मसाला बनवून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंटमध्ये नक्की सांगा मसाल्याचा व्हिडिओ कसा वाटला।